नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनधारकांना मोठा दिलासा. आता 8,000 रुपये पेन्शन थेट खात्यात ट्रान्सफर होणार, तर किमान पेन्शन 9,000 रुपये वरून 10,000 रुपये करण्याचीही मागणी. पेन्शन योजनेशी संबंधित लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत असून पेन्शनधारकांना आता ऑटो क्रेडिटद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात मासिक पेन्शन मिळू लागणार आहे. आणि विशेष म्हणजे ही प्रणाली सरकारने 8,000 रुपये मासिक पेन्शन अंतर्गत लागू केलेली आहे. चला तर पाहूया सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहावा, जेणेकरून सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल तर आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका. मिळालेल्या अहवालानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे आता पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना अधिक सोयीस्कर पेन्शन पेमेंट सुनिश्चित केले जाणार आहे. तर हा लाभ कोणाला मिळणार, चला तर पाहूया. या योजनेचा लाभ त्या पेन्शनधारकांना दिला जाणार आहे ज्यांचे मासिक पेन्शन 8,000 किंवा त्याहून कमी आहे. आता ही रक्कम दरमहा वेळेवर थेट पेन्शनधारकांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे. पेन्शन योजनेचा फायदा घेण्याकरिता पेन्शनधारकांनी काय करावे, चला तर पाहूया. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांना त्यांच्या खात्याची माहिती आणि बँक खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार भविष्यात पेन्शन वाढण्याची ही अपेक्षा. राष्ट्रीय संघर्ष समिती आणि पेन्शनर्स युनियनने सरकारकडे किमान पेन्शन 10,000 रुपये करण्याची मागणी केलेली आहे. यावर सरकार विचार करत आहे आणि आगामी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होऊ शकते, अशी माहिती आता समोर येत आहे.